महासभा जी झाली यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा कुठेतरी संघर्ष पाहायला मिळाला. दीपक सुरेश असतील आणि जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. नाही, त्याच्यात बी चूक प्रशासनाची. परत सांगतो, जो भूसंपादनाचा विषय आला तिथे तो विषय प्रशासनाने तो विषय खुला मांडला गेला नाही की ते काय कसं भूसंपादन, रस्ता कसा भूसंपादन करणार आहे. हाच विषय जर प्रशासनाने मांडला असता तिथे की आम्ही काय करणार आहोत, तर लोकांचा गैरसमज झाला नसता. आणि त्यांचं म्हणणं आहे की दोघीचं बघा आम्ही महायुतीत लढलेलो आहे, त्याच्यामुळे फक्त प्रशासनामुळे गैरसमज झालेला आहे तो. आणि प्रशासनाला दोषी ठरवले. त्याच्यामध्ये प्रशासनाने लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं सर्वांच्या लक्षामध्ये, त्याच्यामुळे तो गैरसमज झालेला आहे त्याच्यात. दुसरीकडे महापौर असतील, उपमहापौर असतील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यांनी थेट व्यासपीठ सोडून ते समोरून बोलले. नाही, असं आहे की महापौरचा अधिकार आहे, ऐकून घ्या. तो प्रोटोकॉल आहे की तिथे पद आहे. खरं पाहिलं असेल तर माझ्या माहितीनुसार उपमहापौर तिथे बसतो का हे प्रश्नचिन्ह आहे, बरोबर आहे. पण जर बोलायचं असेल तर उपमहापौर तिथून, तर काही ते चुके उपमहापौर खाली येऊन बोलावं ते साहजिकच आहे. व्यासपीठावरून बोलताना व्यासपीठावरून जर प्रश्न करायला लागले तर उत्तर कोणी द्यायचं मग? थोडा प्रश्न आहे तो, काही तो खूप मोठा विषय नाहीये. त्यांनी त्यांचा अधिकार, त्यांना आहे बघा, महापौराला अधिकार येतो. पण या छोट्या गोष्टी याच्यात बसून मार्ग काढता येईल याच्यातून. नाही, काही विषय फार छोटा आहे, दोघांना समजवता येईल आणि बसता येईल. काही विषय मोठा नाही येतो की खूप याच्यात विषय विलासा नाही येतो. विष्णू बंगाळे यांनी तटस्थ राहायची भूमिका घेतली. अरे बाबा, अरे राजकारणाच्या विरोधात नाही ते आम्ही नाही भांडलो. तुम्हाला बातम्या होतील कशा सांगा बरं.